कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणलायस तर लावून घे बॅनर जा. तेच विचारतो कुठे लावू. तिथं लाव की ते टेबलवर लावणार आहेत ना त्याच्या मागे लावून घे. हो चालेल सर. स्वतःची डोकी चालवते ती एक एक कार्यकर्ते. सरकार ते टेबल आलेले ते कुठे ठेवायचे. अहो ते टेबल तिकडे त्या स्टेजच्या बाजूलाच लावा की. एका टेबलावर सरबताची वगैरे व्यवस्था करा, दुसऱ्या टेबलावर आपण पाहुण्यांसाठी भेट वस्तू वगैरे आणल्यात का नाही त्या सगळ्या नीट मांडून घ्या. छान. जी सर. हा ताई घ्या चहा घ्या. सरकार अहो तुम्ही का आणलाय चाय? दुसऱ्या कोणीतरी आणला असतं की. हे सकाळदारनं कामं करायला तुम्ही चहा घ्या, बरं वाटेल जरा. तुम्ही आपली माणसं आहे. आमच्या आई साहेबांची काय शिकवण आहे माहिती आहे का? आपली माणसं पहिली जपायची, नंतर बाकी सगळं होत राहतंय. सरकार तुम्ही मोठी माणसं आमच्यासाठी किती करताय? काय मोठं बारकं काय नसतंय. या चहा घ्या पहिलं, नंतर काम करा. अधिपती अरे किती मन लावून करतोस समजा. हे आमच्या आई साहेबांची शिकवण. काम करायचं तर मन लावून करायचं, नाही तर करायचं नाही. पाठ्या काही नाहीत. भाई रे भाई, म्हणजे ये लय झाक तयारी केली आहेस बघ तुझ्या आई वडिलांच्या लग्नाची. काय नाही, काय तयारी बियारी मी काय केलेली नाही. सगळं मास्तरीत महिने आखून दिलेलं आहे. सगळी तयारी त्यांनी केलेली आहे. मी फक्त त्यांनी ठरवल्याप्रमाणे होते का नाही तेवढीच देखरेख करतोय, बिनपगारी फुल अधिकारी, बाकी काय नाही. भाई रे तिला लय हौस होती सासू सासऱ्याच्या लग्नाची, पण नेमकी ती आजारी पडली बघ. काय आजारी बिजारी नाही बरं, काय आजारी बिजारी नाही. त्या बरं आहे, ठीक आहे. आणि ते येणार, मी त्यासनी घेऊन येणार घराकडं. बघ तू या सगळ्या लग्नाची तयारी त्या बी असतील आता लवकरच. अरे नग नग तिची दगदग होईल असं काय करू नकोस बाळा. करू दे तिला आराम. या आराम करतीलच की त्या, पण जरा कसं आहे, माणूस कामात राहिलं की जरा त्या गोष्टीचा विचार करत नाही ना. त्या सगळ्या ह्याच्यातनं त्या बाहेर पडल्या पाहिजे ना. डोसक्यात ते चक्कर फिरत राहते. आलं का लक्षात तुझ्या? होईल होईल ती बरी होईल. हा बाबा या आहे आपल्यासोबत. हा मग बरं मी काय म्हणते, ते जेवणवाल्याशी बोलणं झालं का तुझं? झालं. त्याला तू सांगितलेलं सगळं मेनू सांगितलं, आणि पुरणपोळी आणि कटाची आमटी बी सांगितल्या तुझ्या आवडीची. चेष्टा करतोयस वे रे माझी. तर आम्हाला काय माहित नव्हे. पोळी आणि आमटी असल्यावर तू 4 घास जास्त खाणार. कंदी कार्यकर्ती. बरं ते डेकोरेशन वाल्यांचं बिल दिलं का? दिले पैसे दिले. आणि ते साडीवाल्याचं बिल? डेकोरेशन वाल्याला दिलं, साडीवाल्याच दिलं, दागिनवाल्याच दिलं, मसालवाल्याच दिलं, पत्रिकावाल्याच दिलं, गुरुजीच दिलं, लायटिंगवाल्याच दिलं, फुलवाल्याच दिलं, मंडपवाल्याच दिलं, सगळ्याच हो दिलं. हो हो हो. तू ये समजो कसं मनापासून करतोयस. लय कौतुक वाटतं बघ. बरं ते गडहिंग्लजचा पवार त्यांना सांगितलं काय? तर सांगितलं की येतो म्हणलं. आणि बाकीच्या पाहुण्या रावळ्यांना कळवलं काय? कळवले. आता ते मास्तरीत महिने लिस्टच काढली होती सगळी. हां त्यातली निम्म्याला जास्त माणसांना त्यांनी स्वतःच सांगितलं होतं. जी माणसं राहिल्यात ना ते नंबर काढतो मी, एकेकाला फोन करतो. आता बरं, कुणाला फोन करायचा असेल तर मला सांग, मी करते. बाकीची कामं तू कर. तुम्ही मेहंदीवाली बी येईल जाते इतक्यात. मेहंदीवालीला बी सांगितलंय? हा मग आता लगीन म्हटल्यावर समजा ईदी व्यवस्थित करायला नको काय? सुनबाईनेच ठरवलं हे समजा नियोजन अगदी व्यवस्थित केलंय बघ तिनं. हे गुणाची पोर आहे बघ. हे सगळं नियोजन कवा लावलं मास्तरीत महिने कोणाच ठाऊ? व्हय की तिनं हे समजा कवा केलं तिचं तिलाच ठाऊ बघ. काय त्यांचं कामच जगा वेगळा बघ. आजी बायको कोणाची आहे शेवटी? तर मी कशी आले इथे? कोणी आणलंय मला? हे काढा तुम्ही. मला काही नाही झालं. हे काढा. मॅडम तुम्ही पडा, तुम्हाला आरामाची गरज आहे प्लीज. अहो झोपा. मला काही नाही झाले. मी सांगते ना, मी एकदम ठणठणीत आहे. हे काढा. आहे प्लीज. घरी जाऊ दे. मला घरी जायचं. हे काढा. मॅडम तुम्हाला आरामाची खरंच गरज आहे, तुम्ही प्लीज. अहो मी काय सांगते ते ऐका. माझी तब्येत व्यवस्थित आहे. मला काहीच झालं नाहीये. तुम्ही फोन करा, अधिपतींना फोन करा. नाही, अधिपतींना कॉल नाही करते ना आत्ता. फोन नाही करता येणार म्हणजे? करता येणार नाही म्हणजे काय? मी सांगते ना तुम्हाला, मला काहीच नाही झालंय. सोडा मला घरी जायचंय. सोडा. हे काढा. पडा तुम्ही प्लीज. काढा. सोडा प्लीज. तुम्ही सोडा मला प्लीज. मला सोडा प्लीज. सोडा मला प्लीज. हे काढा. मला काहीच झालेलं नाहीये. तुम्ही कसलं इंजेक्शन देताय ते? सोडा मला. सोडा प्लीज. मला काही नाही झालं. मी खरंच सांगते. प्लीज सोडा मला नकोय. प्लीज तुम्ही अधिपतींना फोन करा ना. फोन करा ना अधिपतींना. प्लीज फोन करा.
या दादा या. तू इथं काय करतेस? अहो मोठे मालक, तुमच्यासाठी नाही का शेरवानी आणल्यात, एखादं सिलेक्ट करा ना त्यातलं. नाही पण हे तू का घेऊन आलीस? हे सगळं अक्षरा करणार आहे ना? वय पर मला चारुबाई म्हणल्या का यातलं तुम्हाला दाखवाया सांग म्हणून. करा की एखादी सिलेक्ट. मला या सिलेक्शन मधलं वगैरे काही कळत नाही. ते कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळं अक्षराच बघणार होती, ती ठरवेल. वय मोठे मालक, पण आता एवढे समजे ऑप्शन्स नाही का, तिनंच पाठवले तर तुम्ही बघा की हे बघ, मला यातलं काही कळत नाही. ते अक्षरा वगैरे आल्यावर बघेल. अहो मला मान्य आहे सगळं अक्षरच ठरवणार होती, पण आता ती इथे नाहीये तर आपल्याला नको का करायला? हां, तुम्ही करा ना एखादा सिलेक्ट. चारू, मला खरंच यातलं काही कळत नाही ग. तू सांग मला, तू जे सांगशील ते मी घालेन. अहो तुम्हाला आवडेल तो सिलेक्ट करा. चारू, माझा कपड्यांच्या बाबतीतला चॉईस तुला माहिती आहे. मला नको अडचणीत टाकू. तू एखादा सांग, मी तो घालतो ना. सगळेच छान आहेत, पण मला असं वाटतं तुम्ही मेहंदीला हा घाला. चांगलं आहे सगळं, पण हे सगळं अति नाही वाटणार चारू? नाही हो, छान वाटेल. आव लगीन आहे तुमचं, साधा सदरा काय घालणार? नवरदेवासारखं तयार व्हायला पाहिजे बघा. लग्नात चारुलताबाई सांगतील तेच घाला. आव लग्नात आणि लग्नानंतर बायकोचंच ऐकायचं असतं बघा. ठीक आहे, बायकोचं ऐकतो, घालतो हे मी. चंचे तू खाली जा बघू, मेहंदीची तयारी कर. हा. आई, मेहंदीचं वगैरे पण ठेवलंय सगळं? अहो सुनबाईनाच हे समजा नियोजन केलंय बघा. आम्ही फक्त तिनं ठरवलं ना तेच करतोय. बरं या, आवरून खाली या. तुम्ही नका जास्त विचार करत बसू. चारू, हा सगळा उत्साह अक्षराचा आहे ना. तिने सगळा घाट घातलाय, पुढे होऊन ती सगळं करते आणि तीच आता नाही आहे. चारू, अक्षरा लवकर घरी यायला हवी, तिच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे. बरोबर आहे, पण येईल लवकर ती परत. तुम्ही नका काळजी करू. आणि तिने जे सगळं ठरवलंय तसं आपण केलं नाही तर तिला कसं वाटेल? खरं आहे तुझं. अक्षराला बरं वाटावं यासाठी मी काहीही करेन. घरची लक्ष्मी आहे का ती? आपली पोर आहे ती. ती लवकर बरी होऊन घरी यायला हवी. खरं आहे, पण नका तुम्ही तिची काळजी करू. तिची ट्रीटमेंट अतिशय चांगल्या डॉक्टरांकडनं होते आणि तीच रिस्पॉन्डही करते. लवकर घरी येईल ती. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुझ्यावर विश्वास आहे माझा. या लवकर खाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.